हाय हॅलो एसएम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण मटकीची आमटी बनवणार आहोत. तर इथे मटकी मी ह्या छोट्या कुकरमध्ये शिजवून घेतली. अर्धी ती अशी वाटून घेतलेली आहे, इथे बघू शकता. आणि मसाला घेतलेला आहे, अद्रक, कांदा, लसूण आणि कोथिंबीर, थोडं खोबरं आणि दालचिनी असा थोडा मसाला वाटून घेतलेला आहे, ते बघू शकता. तर आता आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकता. तर इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापून झालं की आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. तर इथे बघू शकता आपण तेजपान पण टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण आता हे धने आणि कांदा वगैरे दळलेलं हे वाटण्याच्यात टाकून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, खसखस हे दळलेलं आपण वाटण्याच्यात टाकून घेतलेले फोडणीमध्ये. इथे बघू शकता परतून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. तर चला आता इथे आपण मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकते. हळद टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. तेजपान पण मी टाकलेलं आहे फोडणीमध्ये. तर इथे बघू शकता मी इथे 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तर आता आपण आपला मसाला छान असं परतून झालेला आहे. हे वाटण छान असं परतून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 चमचा टाकते लाल तिखट, 1.5 चमचा. आणि 2 चमचे मी अंबारी मसाला टाकते, 2 चमचे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा काळा मसाला. तर इथे बघू शकता आपला छान मसाला असा परतून झालेला आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. आपण आता हे मसाल्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, थोडं अजून शिजण्यासाठी, तेल सुटण्यासाठी. याला छान शिजवून घ्यायचं. तर इथे बघू शकता आपल्या फोडणीला असं छान असं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण ही मटकीची डाळ शिजवलेली आधी शिजवून घ्यायची, तिला नंतर अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर आता आपण ही मटकीची डाळ याच्यात टाकून द्यायची ह्या अशा पद्धतीने. आता ही वाटलेली आपण मटकीची डाळ, ती पण अशी दळून घेतलेली मटकीची डाळ पण ही टाकून घ्यायची. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये दळून घेतलेली. थोडी जाड सरळ दळायची आहे. तर इथे बघू शकता इथे मटकीची डाळ मी टाकून घेतलेली आहे. तिला छान अशी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची. पूर्ण अशी एकत्र मिक्स होईपर्यंत तिला छान अशी घोटून घ्यायची फोडणीमध्येच. तर अशी छान आपली मटकीची आमटी तयार होते. तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान लागते. ही आमटी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता, खिचडीसोबत. तर अशा पद्धतीची मटकीची आमटी ही छान अशी मसाल्याची तयार होते. तर नक्की करून बघा. माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असते तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी पातळ घट्ट ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतलेलं आहे. तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी अशी एवढी घट्ट अशी ठेवलेली आहे. अंदाजानुसार आता इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत. 1 चमचा मी मीठ टाकते. इथे तुम्ही अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने छान आपली मटकीची आमटी तयार झालेली आहे. इथे बघू शकता. आता याला छान 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. मटकीच्या डाळीची आमटी तुम्ही पण नक्की करून बघा. माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.